तनपुरे सरांसाठी पुन्हा एकदा गोठण ग्रामपंचायतीमध्ये यावं लागलं. इथे जनमाहिती अधिकारी म्हणून एका कोपऱ्यात प्रतिमा खैरे ह्या नावाचा, ज्या कधीच बदलून गेलेल्या आहेत, त्यांचा मोबाईल नंबर लावलेला आहे. इथले ग्रामपंचायत अधिकारी आमच्या रेकॉर्डप्रमाणे जे गोरक्षनाथ बळवंत आहेत ते फोन घेत नाही आहेत, उचलत नाहीत. त्यांनी आउट ऑफ सर्व्हिस एरिया वगैरे करून ठेवलेलं आहे. ते त्यांची सगळी स्किल आम्हाला माहिती आहेत. शैलेंद्र तांडेल अपिलीय अधिकारी आहेत, त्यांना फोन केला ते उचलत नाही आहे. म्हणजे सगळी तुमची साखळी आहे साहेब, की तळागाळातल्या अगदी इथल्या क्लार्कसुद्धा आहेत, त्या शेजारच्या अंगणवाडीमधनं माहिती मिळते की कुठेतरी खालापूरला गेलेले आहेत वगैरे वगैरे. आणि लॉक आहे. पुन्हा सांगतो आहे, हे गोरक्षनाथ बळवंत हे तुम्हाला काय करायचं ते करा, अशी त्यांची बॉडी लँग्वेज असते. अवलोकनाला 3 ते 5 गेल्यानंतर 4, 4:15 वाजता हे निघून जातात आमच्यासमोर. आम्हाला टपाल द्यायचं आहे सांगून. शिपायांची कामं आहेत टपाल द्यायचं आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बऱ्यापैकी पगार आहे तो, आणि ग्रामपंचायत अधिकारी एकीकडे म्हणतात आणि शिपाईची कामं त्यांना देता तुम्ही. तो तुमचा भाग आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा, त्याबद्दल मी काय बोलत नाही आहे. पण हा एक गंभीर गुन्हा आहे, ही चोरी आहे, ही लबाडी आहे, की जनमाहिती अधिकारी प्रतिमा खैरे लिहिलेले आहे. त्या बराच काळ झालेला आहे, इथून गेलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. अपिलीय अधिकारी शैलेंद्र तांडेल, इथे जो फोन लावलेला आहे तो उचललेला नाही आहे त्यांनी. आणि हे गोरक्षनाथ बळवंत हे बहुतेक जावई दिसत आहेत आपले सरकारचे, कारण हे कुठेही म्हणजे ज्यांच्याकडे आपटीमध्ये असतात तिथे नसतात. सोमवारचा 2 तास आम्हाला दिलेला आहे, तिथे जावं, तिथे ते 4, 4:15 वाजता निघून जातात. ही अरेरावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे आहेत. मी तुम्हाला चॅलेंज देतो आहे, मी वसंत पाटील RTI फेडरेशन अध्यक्ष तुम्हाला चॅलेंज देतो आहे, हा 24 तासाच्या आत बोर्ड काढा, नाही तर तुमच्यावर गुन्हा आम्ही दाखल करू. कुणाला धमक्या देताय? या कुठल्या अधिकारात बोर्ड लावला? हा सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे, हा बोर्ड तुम्ही लावूच शकत नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी बोर्ड काढलेले आहेत. म्हणजे किती अरेरावी. म्हणजे आता हे तुमचं सगळं खाजगीकरण झालं आहे की काय? संस्थानिक आहात की काय? तुम्ही मनमानी कारभार चालला आहे की काय? हा बोर्ड 24 तासात जर निघाला नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो आहे आम्ही. हे कुणाला धमक्या देत आहे? भारतीय दंड संहिता कुणाला शिकवताय तुम्ही? सश्रम कारावासाची शिक्षा आणि 6 महिन्याची कारावासाची शिक्षा, 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, आणि कुठली IPC कलमं लावलेत तुम्ही? हा भारतीय दंड संहिता कायदे IPCचा जो बोर्ड लावलेला आहे तो कुठल्या नियमाखाली लावला आहे? कोणी सूचना दिलेल्या आहेत? कोणत्या परिपत्रकानुसार लावला आहे? याची आम्हाला त्वरित माहिती द्या. अन्यथा हा एक गुन्हा इथल्या जे कोणी आहेत, कारण इथे प्रतिमा खैरे दिसतात बोर्डवर, आणि आमच्याकडे माहिती आहे गोरक्षनाथ बळवंत त्यांच्यावर होईल. तुम्ही किती काळ जनतेला आणि फसवणार आहात, आम्हाला फसवणार आहात? आमची साधी मागणी हो, शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करा. आता आमचं रक्त एवढं स्वस्त नाही आहे रक्त आटवायला. तुम्ही आत्तासुद्धा आम्ही भर उन्हात, कडक उन्हात बोलतो आहे, मला घाम येऊन माझे हे ओले झालेले आहेत. मी जरी व्हिडिओ जास्त काळ होत असला तरी AC चेंबरमध्ये घाम कसा येतो ह्याचं प्रात्यक्षिक लवकरच आपल्याला बघायला मिळेल. अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. बक्षिसं मिळवण्यात पटाईत, रिनोव्हेशन काम करण्यात पटाईत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे जे खालापूर तालुक्यातले AC आहेत ते सगळे अनऑथोराईज आहेत, असा मी ऑन कॅमेरा बोलतो आहे. मी क्रांती पर्व खालापूर न्यूज चॅनेल चालवणारा वसंत पाटील, मी RTI फेडरेशनचा अध्यक्ष वसंत पाटील, इशारा देतो आहे की ह्या चोर लोकांना हरामाचा पगार घेणाऱ्या या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तुमचा संदीप कराड पाठीशी घालतो आहे, आणि त्या संदीप कराडला तुम्ही पाठीशी घालताय. हा आरोप तुमच्यावर थेट करत आमरण उपोषणाला येतो आहे. तनपुरे सर, गुड डे.